हॅलो स्टुडंट्स. सो आता तसं करून आपलं थर्ड सेमिस्टर संपलेलं आहे अँड आय वेलकम यू ऑल इन युअर नेक्स्ट सेमिस्टर दॅट विल बी द युअर फोर्थ सेमिस्टर. दिस विल बी द व्हेरी शॉर्ट पिरियड ऑफ टाईम फॉर युअर फोर्थ सेमिस्टर. आपल्याला फार तर 2 महिन्यामध्ये सिलेबस संपवायचा आहे, त्यामुळे आय एम गोइंग टू बी अ लिटिल फास्ट दॅन द थर्ड सेमिस्टर. आपण जे काही होतं थर्ड सेमिस्टर तितक्या आरामशीर मध्ये काढलेले, तर अगदी 2 महिन्याचा वेळ असताना वी आर ओनली हॅव्हिंग 2 months in our hands and within these 2 months we have to take a syllabus at least 4 units. So from today onwards I'll be posting minimum 2 lectures in a day. कमीत कमी 2 लेक्चर्स मी पाठवण्याचा प्रयत्न करेन. We will be updating the lectures on our Moodle site, not on the Google Form, not on to the Edmodo. It will only on to the Moodle site. Okay. So this is your syllabus, that is the advanced genetics and animal ecology or something. So आपण genetics चा काय जो पार्ट आहे, whatever part that is covered by the genetics portion, I will be concerning with the genetics. जेनेटिक्सचा जितक्या जास्त शक्य होईल तेवढा पोर्शन घ्यायचा मी प्रयत्न करेन. जेनेटिक्स म्हटलं की इट इज लिटिल बिट हार्डर दॅन द बेसिक झुऑलॉजी. ठीक आहे, म्हणजे कसं असतं की बेसिक झुऑलॉजी अँड हे जे काय आहे जेनेटिक्स, ह्या दोन्ही टर्म्स खूप वेगळ्या प्रमाणात येतात. म्हणजे जेनेटिक्स म्हटलं की इट विल बी द ॲडव्हान्स झुऑलॉजी, आणि आय विल ट्राय माय बेस्ट टू गिव्ह द बेस्ट ऑफ जेनेटिक्स. कारण हा सिलेबस किंवा जेनेटिक्सचा जो काही पार्ट येतो इट विल बी बेटर इफ वी आर लाईक फेसिंग इच अदर अँड इफ आय एम युझिंग ब्लॅकबोर्ड. बट आय विल ट्राय माय बेस्ट टू डू द व्हॉट यू कॅन से, की माझा बेस्ट द्यायचा प्रयत्न करेन. तुम्हाला जर काही कळालं नसेल, काही समज नसेल तर प्लीज आस्क मी. Okay, so in today's class we are going to see the first bit of unit 1. It will be the concept of genes. आता कॉन्सेप्ट म्हणजे की जीन्स हा जो काही कंटेंट आहे, जीन्स हा जो काही कन्सेप्ट आहे, हा कुठून आलेला असेल. हाऊ द टर्म of genes will be defined by the different scientists, by different geneticists. एखाद्या जेनेटिस्टनी, त्या सायंटिस्टनी जीन्सचा अभ्यास करताना ही जीन्सची जी काही डेफिनेशन आहे, ही काही जी टर्मोलॉजी आहे, जी काही टर्म आहे जीन्स, ही कशी आली, दॅट कॉन्सेप्ट, त्याच्यामागे काय हिस्ट्री होती, व्हॉट इज द रिझन बिहाइंड फॉर्मिंग जीन्स, व्हॉट इज द कॉन्सेप्ट, व्हॉट इज द कंटेंट ऑफ सायंटिस्ट given by the term that will be the genes. हा जो काही कॉन्सेप्ट आहे जीन्सचा, हा कसा आलेला आहे थ्रू द डिफरंट जेनेटिस्ट, हे आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. नाउ थोडीशी आपण जर हिस्ट्री बघितली, इफ वी सी अ लिटिल बिट हिस्ट्री अबाउट जीन्स, तो हाऊ इट विल बी डेव्हलप्ड in very early, that will be 1908 or 1909 period, the two different scientists was coined the term genes. It will be the by W. Johansen and it will be the Garrod. Garrod हा जो काही सायंटिस्ट आहे, ही टर्म फर्स्ट टाइम in the world history that there will be the genes, and he hypothesized one theory that will be the one gene one product. त्याचं असं म्हणणं आलं होतं की एका जीन पासनं एक कॅरेक्टर निघतो, एक जे काही तुमचा फिजिकल अपीअरन्स आहे, कोणाचे डोळे घारे आहेत, कोणाचे ब्राऊन आहे, सम आर हॅव्हिंग ब्ल्यू आईज, सो दे आर द डिफरंट सेट ऑफ कॅरेक्टर्स, दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल. प्रत्येक इंडिव्हिज्युअलचे काय आहे, दे आर हॅव्हिंग डिफरंट कॅरेक्टर्स. पण गॅरोटीने सांगितलं की दे आर बिकॉज ऑफ जीन्स. हे जीन्स काय आहेत, वन जीन इज रिस्पॉन्सिबल फॉर वन कॅरेक्टर ऑफ फिजिकल अपीअरन्स. तर हा जो काही हायपोथिस आहे, हा काही जी थिअरी आहे, इट वॉज फर्स्टली पुट फोर्थ बाय द गॅरोड इन 19
08. Then come to the Morgan, that is the Thomson Morgan. मॉर्गननी काय केलं, त्याने थेरी प्रपोज केली ती जीन थेरी, त्याची जी आहे ती तुम्हाला सिलेबसला पुढे आहे. वी विल बी डिस्कसिंग दॅट जीन थेरी इन डिटेल. ही जी जीन थेरी आहे इट वॉज गिवन बाय मॉर्गन, आणि मॉर्गन सांगितलेलं आहे की जीन्स आर द मेन फंक्शनल युनिट ऑफ एनी लिव्हिंग बिंग्स. कोणत्याही लिव्हिंग बिंगचा, वेदर दे आर प्लांट्स और दे आर द एनिमल्स, बॅक्टेरियाज, व्हायरसेस एक्सेट्रा एक्सेट्रा, they all are responsible because of they are having the physical appearance, and that is all because of genes. Morgan नंतर मग after some years then come Pauling and Ingram in 1949 and the 1950 earliest of the 1950s. They established the protein synthesis theory that is based on the genes. हे काही सायंटिस्टची लिस्ट आहेत. आय जस्ट लिस्ट आउट सम सायंटिस्ट. दे आर टर्म द जीन्स, दे आर कॉइन द जीन्स अँड द फंक्शन्स ऑफ जीन्स. नंतर one gene one enzyme theory, they are also coming, given by the Biddle and Tatum. Then Benzere, Samuel Benzere in 1962 he defined the basic structure of the genes. Then Januski, he also proposed the genes of the polypeptide hypothesis, and then the gene concept, the basic concept was given by the Saturn. The Saturn plays the very important role. He given the best theory about genes. He has studied all the previous theories was given by different scientists, Morgan, Biddle, Tatum. ह्या काही ज्या सायंटिस्टनी थेरी मांडल्या होत्या अबाउट द जीन्स, they all very much studied by the Saturn, and he gave the best concept of the genes. Now there are some definition. You refer any kind of book, you always find the different definition of genes. These are the some definitions of the genes. Like the gene is to genetics what is atom is to chemistry. Chemistry मध्ये if you studied the chemistry, you all are in chemistry, you know what are the importance of atom. कोणताही कंटेंट, कोणताही मॉलिक्यूल, कुठलाही केमिकल, they are not formed without atoms. Like the same, genetics is nothing without genes. Again, the gene is the unit of genetic information that control a specific aspect of phenotypes. तुमचा जो काही फिजिकल अपीयरन्स आहे, जसे तुम्ही दिसताय, वॉट एव्हर यू आर हॅव्हिंग 2 हँड 2 लेग्स, ब्लॅक हेअर्स, व्हाईट हेअर्स एक्सेट्रा, कोणाची बोट लांब असतात, कोणाची बोट शॉर्ट असतात. हा जो काही फिजिकल अपीयरन्स आहे, हा फिजिकल अपीयरन्स इट इज ऑल बिकॉज ऑफ genes. So the genes are the controlling of genetic factors and which gives you the physical appearance. Again, the gene is the unit of genetic information that specifies the synthesis of polypeptides. जे काही polypeptides आहे, जे काही प्रोटीनचे कंटेंट आहे, they all control or they all are synthesized by the genes. So these are the some definitions about genes. Again, genes are the fractions of part of DNA molecules which is regarded as the genetic material. DNA is a whole bunch of genes, and that there is a fraction, जे छोटासा पार्ट आहे DNA वरती, एक छोटासा पार्ट काय आहे, जीन्स आहे. Then Morganची theory, the Thomson Morgan proposed a gene theory which they state that the chromosomes. मॉर्गनचं म्हणणं काय आलेलं आहे की क्रोमोझोम्स, आय विल एक्सप्लेन इन द फिगर लेटर, द क्रोमोझोम्स आर बेरर्स ऑफ हेरिडिटी. The chromosomes are the bearers of hereditary materials or unit, and each chromosomes carries 1,000 of genes, and the genes are arranged on the chromosomes in the linear order and on the spatial region of locus. आता काय म्हणणं आलं मॉर्गनचं की बाबा क्रोमोझोम्स जे आहेत, जे काही तुमच्या बॉडीमध्ये 46 क्रोमोझोम्स आहेत, 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स आहेत,
The chromosomes, they are responsible for carrying your heredity units. म्हणजे आपण म्हणतो की हा आईवरती गेलेला आहे, हा वडिलांवरती गेलेला आहे, हा त्याचा कोण आजोबासारखा दिसतो, लाईक दॅट थिंग्स. की ते कशामुळे आहेत, बिकॉज ऑफ द प्रेझेन्स ऑफ क्रोमोझोम्स. आणि त्या क्रोमोझोम्स वरती देर आर प्रेझेन्स ऑफ 100 ऑफ डिफरंट जीन्स, अँड दीज 100 of 1000 of genes, they are having their specific location, they are having their specific residing place, and they are the gene locus, or they call it the gene loci. Now आता जस्ट हे बघा, I hope you are seeing this mouse. हा काय आहे, हा तुमचा सेल आहे, राईट. दिस इज युअर सेल. आपण बघितले की सेल इज ए फंक्शनल युनिट ऑफ बायोलॉजी. तर हा काय आहे, दिस इज अ सेल. सेल जेव्हा आपण व्हेन वी स्टडी द सेल ऑर्गॅनिल्स, हे काय आहे, देर आर प्रेझेन्स ऑफ गोल्जी कॉम्प्लेक्स, देन लायसोसोम्स, देन वी आर हॅव्हिंग ER, देन all the cell organelles, they are present in the cytoplasm. हे काय त्याचा सायटोप्लाझम आहे. आणि हा जो राऊंड दिसतो त्यातनं हा एरो बाहेर आलेला आहे, हा काय आहे, सेलचा न्यूक्लियस आहे. दिस इज अ न्यूक्लियस ऑफ सेल. आता या सेल मधनं हा न्यूक्लियस बाहेर काढला की देर इज प्रेझेन्स ऑफ नंबर ऑफ क्रोमोझोम्स. किती आहे, देर आर 23 pairs of chromosomes are present in each cell. We have studied that in last year. की प्रत्येक सेल मध्ये किती असतात, 23 पेअरचे क्रोमोझोम्स असतात, राईट. नाउ इन दिस क्रोमोझोम्स वी विल इफ हा काय आहे, हा एक पूर्ण क्रोमोझोम्स आहे. हा कसा, एक्स्ट म्हणजे हा मेटाफेजिक क्रोमोझोम आहे. या क्रोमोझोम मध्ये तुम्ही हा छोटासा थ्रेड बाहेर काढला, हा फक्त हा थ्रेड बाहेर काढला की देर आर प्रेझेन्स ऑफ इट इज द न्यूक्लियोझोम्स. Then histone proteins. Histone proteins are responsible for the binding of chromosome threads. आणि हे आहे तुमचा नंतर ही एक पर्टिक्युलर जीन आहे. सपोज लेट्स सी दिस इज अ जीन. ही पर्टिक्युलर जीन आहे. ही कुठे आहे, ही याच्यामध्ये तुम्हाला वी कॅन फाइंड द प्रेझेन्स ऑफ डिफरंट न्यूक्लियोटाइड्स लाईक ॲडेनिन, सायटोसाइन, ग्वानिन, थायमाइन. या याच्यावरती काय आहे, हा बनलेला आहे DNA. आणि या DNA काय आहे, हा एक जीन आहे. म्हणजे या क्रोमोझोम वरती देर आर प्रेझेन्स ऑफ 1000 ऑफ जीन, लॅक्स ऑफ जीन्स. अँड दीज आर द जीन्स फॉर द रिस्पॉन्सिबल फॉर द कॅरिंग कॅरेक्टर्स इन एनी इंडिव्हिज्युअल. मी बोलते, मी चालते, मी कशी राहते, मी कशी वागते, दिस इज ऑल controlled by genes. How am I moving my hand, it is also responsible because of genes. ठीक है. Now if we see, the genes are the both the basic function unit and the smallest genetic unit. Until 1940, the gene was considered as the basic unit of genetic information and defined by the following criteria. Like the genes are the functional controlling of heredity and one character or the phenotypic appearance. Again the genes are structurally or operationally, they are responsible for the mutations. Mutations, they are in both the ways. They are in the good ways and they are in the harmful ways. Mutation नसेल तर evolution होत नाही. So if we like think about the evolution, then the mutations are good. But if we see on the syndrome sides, then there are the harmful mutations. The mutations plays both the role in the evolution as well as the genetic information. Now, if you see the classical definition of gene, it will be the gene is the unit of functions. Like one gene specifies one character and it will be the also responsible for the recombination of genes and the mutation of genes. Gene कसा आहे, this is your functional unit and it is responsible for the characters. एक जीन हा एक कॅरेक्टर डिस्प्ले करतो.
एका जीन मध्ये they are having the ability, the capacity to display one character, and the genes are they are also responsible for the forming recombination and mutation in case of individual. Now, if you see the classical concept of genes was given by the Saturn, and then they will elaborate in the Morgan, Bridges, Muller, Bridge, they come into the room. If we see the modern concept, that is the genes are the discrete particles inherited in the Mendelian fashion that occupies a definite locus in the chromosomes and responsible for the expression of specific phenotypic characters. म्हणजे काय आहे की if you study the Mendel genetics, आपण पुढच्या क्लासमध्ये we are going to see the Mendelian genetics and यांचं म्हणणं काय होतं, सट्टांचं म्हणणं काय आलं होतं की genes they are the particles and they inherit by the Mendelian fashion, like they will go from the one generation to another generation. So they are like play a role in like a Mendelian fashion. They are having their specific location and they are location on the chromosomes and they are responsible for the expression of phenotypic character. The number of genes in each organism is more than the number of chromosomes. कारण remember that एका chromosome वरती there are presence of thousands of genes. एका chromosome वरती. So we are having 46 chromosomes. So how many genes we are having? We cannot count it. So the number of genes in each organism is more than the number of chromosomes. Hence, the several genes are located on each chromosomes. The genes are arranged in a single linear order like a beads. हे आपण बघितलेले आहेत. Like these are the beads. हे काय आहेत? हे beads आहेत. And they are arranged in a linear fashion. Okay. Then each gene occupies the specific position. They call it the gene loci. And if the position of a gene changes, the character change. म्हणजे एका जागेची जीन जर दुसऱ्या जागेवर जाऊन बसली तर there will be the changing in character. So the gene locus, gene location is very much responsible for the expressing of character. Now then genes can be transmitted from parent to the children. Genes may exist in several alternative form called alleles. म्हणजे की there are alleles. There is the advanced version, we can say, or the different forms of genes, they call it as the alleles. We are going to see what are the alleles in the next class. Then genes are capable of combine together or can replicate during cell division. Genes may undergo sudden changes in position and composition called mutation. Then genes are capable of self-duplication, producing their own exact copies. These all given by the Saturn theory. And now we see the modern definition of genes, which is given by the advanced genetics. That is, the gene is the unit of genetic information. That is the sequence of a DNA that specifies the one polypeptide, including coding as well as non-coding related genes. Don't go for this. It is very much complicated. Just remember that key unit genes काय आहेत? They are the unit of genetic information. That's it. Then बेन्झाने काय सांगितलं आहे की that there are the different nature of genes and the genetic material in relation to the chromosomes on the basis of genetic phenomenon on which they involve, like gene is a unit of transmission of cistrons. Then genes are unit of recombination of recon and gene is a unit of mutation on mutant. तर हे जे cistron काय आहेत, recon काय आहेत and what are the mutons we are going to see in the next class. ठीक आहे. फक्त जीन्स काय आहेत, जीनची डेफिनेशन काय असते आणि कोणत्या कोणत्या सायंटिस्टनी जीनला पहिले मांडलेलं आहे. दिस इज ऑल कम्स अंडर टू द कॉन्सेप्ट ऑफ जीन्स. इन next class we are going to see the Mendelian genetics. In that
I will be explaining different laws given by the Mendel. Okay, see you in next class. I hope you all are joining the Moodle. Moodle वरती आपण हे lectures upload करणार आहोत. ठीक आहे? I'll be seeing you in the next class. See ya.